पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये भाजपचा गड परत राखत हेमंत रासने आमदार झालेले आहेत आणि सकाळ सकाळ खरं तर त्यांच्या गाठी भेटी ज्या आहेत त्या कट्ट्यावरती सुरू झालेल्या आहेत। गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा या सगळ्या कट्ट्याशी संबंध तुटला होता। त्यांचा कट्टा आहे। कार्यकर्ते फोटो काढण्यासाठी खरं तर अनेक येत आहेत, फोटो काढतायत। खरं तर आपण पहिलाच दिवस आहे आज आमदारकीचा, तरीही काल सकाळ रात्रीच्या सगळ्या मिरवणुका संपवलेत। मिरवणुका संपवून कट्ट्यावर सकाळी सकाळी सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेत आहे। नागरिक फोटो काय खरं तर ही अनुभव आहे। आज नेहमीच्या रुटीन मध्ये मी रात्री 3 वाजता घरी गेलो तरी 6:30ला उठून मी आज बाहेर पडलोय। रोजच्या रुटीन मध्ये आलोय कारण इथे खूप लोक आमचे मित्र परिवार असतो, गाठी भेटी होत असतात। रोजच्या प्रमाणे आपला दिवस चालू केलेला आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीने काम करायचं आहे। तर गेले अनेक दिवस निवडणुकीमध्ये गेले, प्रचारात गेले, सगळे धामधूम सुरू होते आणि त्यानंतर आज जरा रिलॅक्स वाटतंय का? हो, नक्कीच वाटतंय का निवडणुकीच्या नंतर 2 दिवस मध्ये होते, परंतु ते मधले 2 दिवस हे थोडं नाही म्हणलं तरी किती विजय आपला नक्की असला हे माहिती होतं, तरी सुद्धा थोडस हे असती, धाकधूक असती, थोडीशी काळजी असती। परंतु आज खऱ्या अर्थाने पूर्ण रिलॅक्स आहे। आता पुढच्या 5 वर्षात काय काम करायचं या दृष्टिकोनातून प्लॅन आधीच तयार होता। आता आजपासून मिशन चालू आहे। काल हेमंत रासने वेगळे होते, आज आमदार म्हणून खरं तर कसब्यामध्ये फिरतायत, काय एक वेगळा अनुभव आहे? मनाला एक समाधान आहे, परंतु मी अधिकारापेक्षा जबाबदारी मानणारा कार्यकर्ता आहे। खूप वर्ष या सार्वजनिक जीवनात वयाच्या 14व्या 15व्या वर्षापासून काम करतोय, त्यामुळे कामाचा अनुभव आहे, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत त्याचा अनुभव आहे। त्यामुळे ही जबाबदारी सुद्धा अतिशय विनम्रपणे जे जनतेने आशीर्वाद दिलाय, 90,000 मते मला मिळाली। ही कसबा विधानसभेच्या आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वात जास्त मतं आहेत, त्यामुळे जेवढी जास्त मतं मिळाली तेवढी माझी जबाबदारी वाढलेली आहे। जरी 90,000 लोकांनीच मतं दिली असतील तरी मी 2,82,000 लोकांचा आमदार आहे। मी सर्वच्या सर्व लोकांना आजपासून कुठल्याही मनात कुठलाही भाव न ठेवता संपूर्ण कसबा मतदारसंघाकरता काम करणार आहे। विकासाचा प्लॅन माझ्या डोक्यात आहे, कारण हा कसबा याला खूप महत्त्व आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवलेला हा कसबा आहे। बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा नेलेला हा कसबा आहे। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुल्यांनी स्त्री शिक्षणाची मूर्त मिळवलेला हा कसबा आहे। लोकमान्यांनी स्वातंत्र्याचा संदेश दिलेला हा कसबा आहे। म्हणजे ह्या कसब्यात छत्रपतींपासून सर्वांनी देशाला नेतृत्व देण्याचा, दिशा दिल्याचा हा कसबा आहे। या कसब्याला अतिशय नियोजनबद्धतेचा विकास करणं हे माझं स्वप्न आहे। कसब्याचा इतिहास आहे कसं तर कसब्यामध्ये आता पेटा, नंतर वाडे आणि कट्टे खूप फेमस आहेत। आता तुम्ही तशातल्याच एक कट्ट्यामध्ये जे तुमची मित्र कंपनी बरेच आजूबाजूला दिसते, यांना कालपर्यंत दिसणारे हेमंत रासने वेगळे होते, आज आमदार म्हणून आहे। हो, आता ती एक भावना आहे, ती एक जबाबदारी पण आहे, परंतु मी रोजच्या प्रमाणेच वागणार आहे। रोजच्या प्रमाणे वागणार म्हटलं तर खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कसब्यावर होतं, कारण पोटनिवडणुकीत जो काही अनुभव तुम्हाला आला त्यानंतर ही निवडणूक होत होती। धाकधुकीनंतर खरं तर सगळा प्रचार सगळं सुरू झालं आणि आता विजयी झालाय। कशा प्रकारे वाटतं, काय म्हणजे विरोधकांकडून किंवा अजून काय करायचं तुम्हाला? नाही, आता मुळात कसब्यात ही दुसरी पोटनिवडणूक होती। पहिली पोटनिवडणूक 1992 साली झाली, त्याच्यात आमचे स्वर्गीय नेते गिरीश बापट यांना सुद्धा पराभव पत्करावा लागला होता। त्यांनी दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली, मी सुद्धा आमच्या नेत्याचं अनुकरण केलं। दुसऱ्या दिवसापासून जी त्रिसूत्री आहे, सेवा, संघटन आणि संपर्क, या माध्यमातून जवळजवळ 50,000 नागरिकांपर्यंत आम्ही संपर्क साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, ते सोडवण्याचा प्रयत्न केला। जनतेचा आमच्यावर विश्वास होता तो दृढ झाला आणि त्याच्यातून या जो निकाल लागला त्या जनतेचा आशीर्वाद मिळवायला मी यशस्वी झालो। खरं तर आता हे सगळे मित्रमंडळी कंपनी तुमची आता आमदार झाल्यानंतर सर तर हे सगळं थांबणार आहे काही वेळ, कुणाकडे तर जावं लागेल, कुणाकडे तर यावं लागेल, हे सगळं रुटीन आहे तसंच पुढे ठेवण्याचा प्रयत्न असेल का? आटोकाट प्रयत्न करेल, पण जबाबदारी आहेत। आता बऱ्याच वेळा मुंबईला जावं लागेल, काही कामांनिमित्त बाहेर जावं लागेल, त्यातून जेवढा वेळ मिळेल
तेवढा वेळ मतदारसंघाला देणं, मित्रांना देणं, हे जे जे शक्य होईल ते नक्की करेल. कारण मी आता तुम्ही जर बघितलं तर मी माझी झोप ही चार किंवा 5 तासापेक्षा मी जास्त झोपत नाही. एक तास दीड तास जो संपूर्ण सकाळी 1 तासभर आवरण्याला थोडी पूजा आणि देवदर्शनाला लागतो आणि संध्याकाळी 15-20 मिनिटं फ्रेश व्हायला लागतात. एवढ्या व्यतिरिक्त बाकीचा जो सगळा वेळ आहे तो मी समाजाला देतो. माझ्या कुटुंबाने हे सुद्धा मान्य केलेलं आहे की माझी मुलं असतील, माझी मिसेस असेल, त्यांनी मान्य केलेले की आता यांच्यावर जी जबाबदारी हे खूप आधीपासून मी जेव्हापासून सार्वजनिक जीवनात आहे तेव्हापासून त्यांनी हे स्वीकारलेलं आहे की आपल्या नवऱ्याने किंवा आपल्या वडिलांनी हे समाजाचं काही जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळं त्यांना ह्याच्यात जास्ती आता जशी जबाबदारी वाढेल तसं जास्तीत जास्त हे समाजाकरता काम करत राहणार हे त्यांनी मान्य केलं. कसब्याचा खरं तर गणपती मंडळ सदस्य ते आमदार हा प्रवास खरं तर खूप मोठा आहे म्हणावं लागेल. कारण सदस्य नंतर मंडळाचे काम आणि नंतर आता खरं तर इथं तुम्ही या सगळ्या कट्ट्यावर प्रत्येक अनेक ठिकाणी भेटी देतात. कारण कसबा पेठेत कट्टे खूप मोठे हे जुनं पुणे शहर आहे. हिला सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा आहे. गणेश मंडळांची इथं मांदियाळी आहे. मुळात जो 130 वर्षापूर्वी जो गणेश उत्सव चालू झाला तो चालूच या ठिकाणावरून झालेला आहे. त्यामुळे आज आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या ठिकाणी ह्याची एक रचनाच वेगळी आणि मी गेली 30-35 वर्ष या सगळ्या ह्याच्यात वावरत असल्यामुळे मला पूर्ण ह्याची नाडी माहिती आहे. त्यामुळं या ठिकाणी काम करताना एक वेगळा आनंद आहे, उत्साह आहे. मला ह्या सगळ्यांबरोबर काम करायची सवय आहे. त्यामुळे ह्या कसब्याला मी अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय दिला असं मला विश्वास. आज पहिला दिवस आहे आमदारकीचा, काय करायचं असं काही ठरवलंय का? नाही, आज काय मुळात रोजच्या रुटीन नुसार इथं आलो, उशिरा उठलो होतो. साधारण जे ऐकून आहे की 26 तारखेच्या आधी सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे आज मे बी मला मुंबईला जावं लागणार आहे. त्यामुळे माझे रोजचं रुटीन इथनं गेलो की आंघोळ, पूजा, देवदर्शन करून मी बाहेर पडेल आणि ज्यावेळेस सांगितलं जाईल त्यावेळेस मला मुंबईला जावं लागेल. एकदा मुंबईवरनं जाऊन आलो, सगळं स्थिरस्थावर झालं की मग त्याच्यानंतर माझं नियोजन कामाला सुरुवात आहे. खरं तर हे होते कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार. आज सकाळी सकाळी त्यांनी आपलं रुटीन सुरू केले. कारण गाठी भेटी कसबा पेठेतील कट्टे खूप महत्वाचे आणि फेमस आहेत. खरं तर मित्र कंपनी मोठी या ठिकाणी असते आणि त्यांच्यासोबत आज सकाळचा त्यांचा दिवस सुरू झालेला आहे. आपण पाहतोय पहिला दिवस आहे त्यांचा आमदारकीचा. त्यामुळं हेमंत रासने एक पुण्यातील कसबा मतदारसंघाचे पहिल्यांदा आमदार झालेले आपल्याला आणि आपण त्यांच्याशी आता गप्पा मारत होतो. कॅमेरामॅन किरण सह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.